नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। गेल्या वर्षी महापूर, यंदा कोरडे पात्र। 23 ऑगस्टलाही मांजरा नदीत खडक उघडे। गेल्या वर्षी याच दिवशी दुतडी भरून वाहणारी मांजरा नदी यंदा मात्र कोरडी ठाक पडल्याचे विदारक चित्र महापूर परिसरात पाहावयास मिळत आहे। 23 ऑगस्ट उजळला तरी नदीपात्रात पाण्याचा थेंबही नसून वाळू आणि खडकांचे थर उघडे पडले आहेत। मागील वर्षी मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला मोठा पूर आला होता। नदीवरील पुलाला पाणी टेकले होते आणि परिसरातील नागरिकांनी मांजराचे रौद्र रूप अनुभवले होते। चे प्रेस फोटोग्राफर विवेक तेरकर यांनी ड्रोनच्या साहाय्याने गेल्या वर्षी नदीपात्रात आलेल्या महापुराचे व्हिडिओ शूट केला होता। या विहंगम दृश्यामधून मांजरा नदीचे रौद्र रूप आणि दुतडी भरून वाहणारी प्रवाह स्पष्टपणे दिसून येत होता। गेल्या वर्षी पुराच्या वेळी याच पुलावरून आनंद व्यक्त करणारे शेतकरी यंदा मात्र कोरड्या नदी पात्रात उभे राहून आपली व्यथा मांडताना दिसत आहेत। समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकासह शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। नदी कोरडी पडल्याने परिसरातील विहिरी व कूपननलिकांच्या पाणी पातळीत घट होत असून आगामी काळात लातूर शहरासह लगतच्या ग्रामीण भागावर पाणी टंचाईची सावट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। गेल्या वर्षी महापुराचे साक्षीदार ठरलेले नागरिक आज त्याच पुलावरून कोरडे पडलेले नदीपात्र पाहून हळहळ व्यक्त करत आहेत। बळीराजासह सर्वसामान्य नागरिक आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आबाळाकडे डोळे लावून बसले आहेत। रत्नापूर न्यूज, लातूर।